नमस्कार, मी रवींद्र बागल. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. ऐतिहासिक रंकाळा तलावातले मासे मृत होऊन त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज 14 जानेवारी रोजी रंकाळा तलावाला भेट दिली. तसंच राजघाट परिसराची महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी रंकाळ्याचं सुशोभीकरण लवकरात लवकर होईल, तसंच परिसरातील सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत असून त्यावर तातडीची उपाययोजना केल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं. काही दिवसामध्ये रंकाळ्यामध्ये सांडपाणी मिसळून मासे मृत झाले आणि त्यामुळं नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी व्हिजिट दिली असता श्याम सोसायटीमधील सांडपाणी डायरेक्ट रंकाळ्याला या ठिकाणी मिक्स होताना दिसते. त्या ठिकाणी ते पाणी अडवून मोटरनं हे पाणी STP प्लॅन्टमध्ये टाकण्याचा आज निर्णय झालेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरा निर्णय असा आहे, श्याम सोसायटीमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही एक STP प्लॅन्ट बसवतो की जेणेकरून हा प्रश्नच पुढच्या काळामध्ये उद्भवणार नाही आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी रंकाळ्याचं एवढं चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत, मग ट्रॅफिकच्या असतील, काही ठिकाणी रंकाळ्याचं जतन संवर्धन व्यवस्थित झालेलं नाही आहे, कटड्यांना तडे गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टीसाठी एक समिती नेमून लवकरात लवकर त्याचा अहवाल सन्मान्य आयुक्तांना या ठिकाणी देण्याचा आज निर्णय झालेला आहे. आणि तो अहवाल आल्यानंतर मग MSCBचे अधिकारी असतील, पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी असतील, रंकाळा प्रेमी असतील आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील, यांची आम्ही कॉमन बैठक लावू आणि रंकाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची सर्वजण काळजी घेऊ. शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. याविषयी बोलताना शक्तीपीठ महामार्ग सांगलीपर्यंतच होईल, कोल्हापूर जिल्ह्याचा त्यात समावेश नसेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मी कालही कोल्हापूरला सांगितलं होतं, शक्तीपीठ मार्ग रस्ता हा कोल्हापुरातून रद्द झालेला आहे, तो कोल्हापूरमधून होणार नाही. परवाच मुख्यमंत्री महोदय ज्यावेळा कोल्हापूरला आले होते त्यावेळी सविस्तरपणाने माझी त्यांची चर्चा झाली. सांगलीपर्यंत शेतकऱ्यांची रस्ता व्हावा अशी मागणी आहे, म्हणून सांगलीपर्यंत हा रस्ता होणार आहे. सांगलीच्या पुढं सांगली ते कोल्हापूर नवीन रस्ता होते त्याला तो मिळणार आहे आणि पुढं हायवेनंतर तो संकेश्वर मार्गे हा गोव्याला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. आता 10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षा लवकरच सुरू होत आहेत. यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी कोल्हापूर बोर्डानं कंबर कसली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर आता CCTVचा वॉच असणार आहे. यंदा 12वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होत असून 10वीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होतोय. यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयारी सुरू झाली आहे. परीक्षकांसह भरारी पथकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भौतिक सोयीसुविधांसह CCTV बंधनकारक करण्यात आले. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख त्यांच्या हत्ये प्रकरणावरून त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काल उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. यावर बोलताना देशमुख प्रकरणात कुणीही सुटणार नाही, फाशीसारखी शिक्षा या गुन्हेगारांना मिळालीच पाहिजे, असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. देशमुख प्रकरण चिघळताना पाहायला मिळतंय, तर त्यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं. याच्यानंतर जरांगेंनी असं म्हटलंय की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि वाल्मिक कराडे यांना ताबडतोब या प्रकरणामध्ये अटक व्हावी. संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय निर्गुणपणे ती हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये SIT लावली आहे, CID इन्क्वायरी करते आहे आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल. आणि कोणाशी लागेबांधे असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई, फाशी सारखी सजा
या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे. यासाठी सरकार पूर्णपणे जी कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल, न्यायालयाकडे विनंती करेल आणि त्यामुळे कुणालाही आणि फास्ट ट्रॅकवर केस चालेल. याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करतायत, त्यामुळे कुणालाही यामधून माफी नाही. सरकार प्रत्येक भाषणामध्ये संतोष देश म्हणतात आकाचा आका. नेमका आकाचा आका कोण आहे? काय? संतोष नाही आपले, सुरेश धस यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे. खरं आहे, वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी एखाद्या सरपंचाची, लोकप्रतिनिधीची अशी निर्गुणपणे हत्या होते, हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे कोणी असेल त्यामध्ये कोणी वाचणार नाही. महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूला उभं राहणं हे काम शिंदे गट करतंय, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बघा, एक लक्षात घ्या, ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं, बरं का, दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं, हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते. आम्ही स्वाभिमानाने उभे राहिलेलो आहोत. अटल बिहारी वाजपेयी जे असतील, अडवाणी जे असतील, त्यांच्याबरोबरचे आमचे काय संबंध होते हे यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आता जे कोणी हे फडफड करतायत, बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही. त्या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेबांना, उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले, तिस्कारा टाकून गेले, हे जर यांना मान्य असेल ना, हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. आज फक्त हातामध्ये सत्ता आहे, पैसा आहे, म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोका कायदा लावण्यात आला असून केवळ वाल्मिक कराड याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाल्मिक कराडवरही मोका लावून त्याच्यावर 302 कलमांतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विरोधक आणि देशमुख कुटुंबियांनी आंदोलन सुरू केलंय. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलकांची धग वाढण्याची शक्यता असल्यानं बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे, निदर्शने आणि आंदोलने करण्यासाठी जमावाला परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही. घरगुती गॅस टाकीमधून बेकायदेशीररित्या दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरून घरगुती गॅसचा काळाबाजार करताना दहशतवाद विरोधा पथकानं तौहीद परवेज गोलंदाज वय 30 राहणार दत्त कॉलेज रोड गोलंदाज माळा कुरुंदवाड याला ताब्यात घेतले. सोमवारी दुपारी संशयित आरोपी गोलंदाज याच्या घरी ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार गोलंदाज याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असून यातून कृत्रिम गॅसचा तुटवडा निर्माण करत घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी त्याच्याकडून 6 गॅसच्या भरलेल्या टाक्या, विद्युत मोटर, वजन काटा असा 23,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतंच काम लाच दिल्याशिवाय होत नाही असा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे नागरिक वेळोवेळी संताप व्यक्त करतात. पण सर्वसामान्य नागरिकांना जेव्हा संताप अनावर होतो तेव्हा काय होऊ शकतं याची प्रचिती गुजरातमध्ये आली. काय घडलाय हा प्रकार जाणून घेऊयात. गुजरातमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये काही लोक एका सरकारी कार्यालयात जाऊन या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात घोषणा देत आहेत. यामध्ये तो अधिकारी हात जोडून खुर्चीवर बसलेला दिसतोय. तर गुजराती लोकांनी नोटांचे गट्टेही सोबत आणलेले दिसतात. या नोटा त्या अधिकाऱ्यावर फेकताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हे संतप्त लोक अधिकाऱ्यावर कसा राग काढतायत हे या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. સાહેબ અમે તમને અંગ્રેજીમાં માપ્યું હતું બુધવાર સવાર અમારી તમે
શું પગલા લીધા ખાલી વોટ્સએપ કર્યું બાકી હજુ એવો લેવા રસ્તા છે તમે શું પગલા ભર્યા હજુ આગળ સિટી વાળો રસ્તો નહીં થયો હજુ એવો લેવા છે હજુ પાણી એવું જવું છે એક દિવસ તમે ઘરમાં તમને ખબર પડે અરે બિસ્મિલ્લા સોસાયટીમાં આવો એવી સોસાયટીઓ છે બધી બિસ્મિલ્લા સોસાયટી મફતિયાપુરા બિસ્મિલ્લા સોસાયટીમાં બટનનું પાણી એમને વહે છે 3 વર્ષ થઈ ગયા અમે એમને અડધા ભાગે અંદર જઈએ છીએ આ સુધી કોઈ વિરોધ પક્ષ નથી અમે કઈ થાકી ગયા કોઈ મેડમ નથી અમારા માટે અને મેન રસ્તો તમારે 50 રૂપિયા ખર્ચીને અમારે ખલીકુંજ જવું પડે ગામમાં ચીફ ઓફિસર મુર્દાબાદ पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कित्तूरच्या अंगरगट्टीजवळ कुत्रा अडवा आल्यानं त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कर्नाटक राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार चालकाचा ताबा सुटल्यानं कारची झाडाला धडक बसली। यावेळी कारमधील नामदार हेब्बाळकर आणि त्यांचे भाऊ आमदार चन्नाराज हट्टीहोळ हे जखमी झाले, तर चालक शिवप्रसाद आणि सुरक्षा रक्षक इराप्पा यांना किरकोळ दुखापत झाली। जखमींना उपचारासाठी बेळगाव इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हा अपघात 14 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झाला। बॉलिवूडचा सर्वाधिक चर्चित सिनेमा गल्ली बॉयचा लवकरच सिक्वेल येणार आहे। या सिक्वेलमध्ये विकी कौशल आणि अनन्या पांडे झळकणार आहेत। गल्ली बॉय या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्वांना आपली भुरळ घातली आहे। आता तब्बल 6 वर्षांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा होत असल्याचं पाहायला मिळते। आतापर्यंत या संदर्भात अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही, पण काही मीडिया रिपोर्टनुसार दुसऱ्या पार्टमध्ये विकी कौशल आणि अनन्या पांडे झळकणार आहेत। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी। नमस्कार।